नाशिकमध्ये गुंडावरील कारवाईनंतर आता नाशिक महानगरपालिका आयुक्त यांनी अतिक्रमणधारकांवर मोठी मोहीम हाती घेतली आहे. शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे जमीनदोस्त केली जात आहेत. या ठळक कारवाईचा भाग म्हणून आज नाशिकच्या वडाळा नाका परिसरात नाशिक महानगरपालिकेने जोरदार कारवाई केली. गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यावर झालेले आणि वाहतुकीला अडथळा ठरणारे अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण प्रशासनाने हातोड्याखाली आणले आहे. आपण दृश्यात पाहू शकता, महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलीस बंदोबस्तात हे अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे. एकामागून एक अनधिकृत बांधकामावर जेसीबीचा पंजा चालवला जात आहे. शहर सुंदर, स्वच्छ आणि वाहतुकीसाठी मोकळे करण्यासाठी नाशिक मनपाने ही मोहीम तीव्र केली आहे. नाशिकचे नागरिक या कारवाईबद्दल समाधान व्यक्त करत आहेत, कारण यामुळे रस्त्यावरील अडथळा दूर होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. आयुक्त यांनी शहरात शांतता आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी गुंडावर कारवाई तर केलीच आहे, पण त्याचबरोबर आता अतिक्रमण हटवून शहराला मोकळा श्वास मिळवून देण्याचा विडा उचलला आहे. वडाळा नाक्यावर सुरू असलेली ही कारवाई नाशिक शहरातील इतर अतिक्रमणधारकांना देखील एक स्पष्ट इशारा आहे. नाशिक महानगरपालिकेची ही धडक मोहीम अशीच सुरू राहणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. वृत्तसंकलन विभाग, पक्षप्रमुख, नाशिक.